प्रतीक्षाताईला केलंय ऍडमिट. बाळ आपलं येईल ना तेव्हा ते विचारेल कोण कोण होतं. सगळ्यांचे चेहरे दाखवते. गुड्डी माऊ कुठे आहे? मी मावशी झालेली आहे परत एकदा. कशी आहे बेबी? मस्त गाड आहे, छान पैकी. 3,900 गोलूमोल 3,900 आया आया. मोठे मोठे घुबरे घुबरे. खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? दोन कॉंग्रॅच्युलेशन. मेनी चॉकलेट दे ना तू. चॉकलेट दे. आहे दिसताना तर एकदम डेंजर दिसतंय पण असताना मस्त आहे. नाही नाही मी एवढी वाईट नाही. तर आमच्याकडे तिकडे बेबी येतोय आमच्या गुड्डू ताईचा, प्रतीक्षा ताईचा. श्री स्वामी समर्थ. अरुचे डायपर्स, नवीन डायपर. इथे जुने तर वरती काहीच शिल्लक नाही आहे. हा एकच मागवते मी. 70 ते 80 डायपर्सचा एक सेट असतो ना, ह्याच्यात आता किती डायपर्स आहेत? 90 डायपर्स आहेत. आणि मी टेपवाले प्रिफर करते. मला ते डिरेक्ट पॅन्ट्सपेक्षा टेपवाले बरे पडतात. त्याला शी आली हे त्याला सांगायला जमलं की लगेच बंद करायचं डायपर्स. अगदीच कधी बाहेर जाताना गेलं तर. हे लिटर्सचे हे मागवले बेबी वाईप्स. एकदाच एवढा मोठा पॅक मागवला कारण एक पॅकेट मी खाली ठेवते आणि एक वरती ठेवते ना, लागतातच. हे आईकडून नवीन सॉक्स घेऊन आले. तिच्याकडे होते पेअर एक्स्ट्रा सॉक्स. सध्या तर गरमी येते आता, पण रात्री जेव्हा आम्ही काय सगळी पडापडी होती यार, रात्री जेव्हा AC लावतो ना तेव्हा त्याचे पाय उघडे पडतात आणि त्याला माझ्यासारखी बिमारी आहे. बिमारी म्हणजे माझे हात पाय प्रचंड थंड पडतात. थंडीत तर काय विचारायलाच नको. तसंच त्याचं पण माझ्यासारखं होतं. माझं तो गुण घेतलाय त्याने. आणि त्याच्या अंगावर तो अजिबात काय ठेवत नाही. सगळं इकडे तिकडे असतं. मग जेव्हा आपल्याला जाग येईल तेव्हा आपण ते पांघरून नीट करायचं त्याच्या अंगावरचं. म्हणून मग मी त्याला सॉक्स आणि हाताला मोजे वगैरे घालून झोपवते. फक्त झोपताना तर त्याचे जे आतापर्यंतचे इथले सॉक्स आहेत ते जुने पण झाले होते आणि त्याला ते थोडे घट्ट पण होत होते. म्हणून मी आता घरी गेलेले तर आईकडे जे होते ना ते मी घेऊन आले. कारण तिथे काय ते कोण वापरणार आता? कोण वापरणार आता म्हणजे आता आमच्याकडे तिकडे बेबी येतोय आमच्या गुड्डू ताईचा, प्रतीक्षा ताईचा. बघू आता फोन करायला पाहिजे तिकडे पण. आईनी या बनियान दिलेत अरूसाठी. मी तिला सांगतेय या त्याला नाही होणार, या त्याला छोट्या पडतील. तर बोलते होतील 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 होतील. ह्या होऊ शकतात, ह्या ट्राय करायला पाहिजेत. पण त्या दोन मला वाटत नाही होतील म्हणून. ताणतात बोलते पण नाही, मला नाही वाटत त्याला होतील. आणि एकदा साहेबांना असे घट्ट घट्ट कपडे आवडत नाही. त्याला थोडं सैल कपडे लागतात. एकदम टाईट टाईट घातले तर तो एकदम अस्वस्थ होतो. मग त्या स्पर्शचं बेबी लिक्विड क्लिन्झर खाली घेऊन जायचं. आठवण कर. पॅन्ट त्याची इकडेच राहू दे खाली. इनफ पॅन्ट्स आहेत. आणि मी इलेक्ट्रिक कॅन्डल्स मागवलेत. मला कधीपासूनची इच्छा होती की मी इलेक्ट्रिक कॅन्डल्स घेईन, पण मी टाळत होते नको 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 करून. बट ह्या वेळेला मागवलेच. कसं आहे, फोटोशूट वगैरे काढतो किंवा एखादा डेकोरेशन करतो ना त्यावेळेला ह्या कॅन्डल्स हँडी पडतात. ऍक्च्युअल कॅन्डल्स पेटवू शकत नाही कारण की आरू सगळा हाताळतो तिथे. तो बिलकुल डायरेक्ट असा हात मारतो, त्याच्यामुळे त्या पणत्या पेटवू शकत नाही. सो या इलेक्ट्रिक पणत्या कॅन्डल्स टाईप आहेत. सो मी हे ओपन करून बघते कसं आहे ते. नाही नाही मी एवढी वाईट नाही. तुम्हाला कसं, तुम्ही तर माझे हे आहात, करता धरता काय बोलतात ते, अन्नदाते आहात तुम्ही माझे, अन्नदाते आहे. दिसताना तर एकदम डेंजर दिसतंय पण असताना मस्त आहे. कसं आहे सानिका? छान आहे. छान आहे ना? म्हणजे असं एक फोटो बिटो काढायला वगैरे असं डेकोरेट करून ठेवलं. सगळे पेटतात ना, एक एक बघायला लागेल सगळे पेटतात काय. नाही पेटले तर असू दे, सध्या राहू दे. ह्या गोष्टी वरती ठेवायला पाहिजे. ही माझी पर्स आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो ना तिथनं घेतली होती एका शॉपमधून. ही अशीच चमकते थोडीशी. अशी ऊन पडलं, लाईट पडली की तिचे असे कलर शेड्स चेंज होतात.
खूप जुनी झाली स्टाईल ही आणि बऱ्याच जणांकडे असेल सुद्धा अशी. मी आता ती पर्स काढली कारण की ह्या माझ्या अंगठ्या आणि फेरव्या वगैरे आहेत. मी गेले होते पार्लरला ना, वॅक्सिंग वगैरे करायचं होतं मला, म्हणून मी ते काढून ठेवल्या होत्या. ते तशाच 2 दिवस पर्समध्ये राहिल्या. आज मला आठवण पडली पायात फेरवे नाही, मग आठवलं की पर्सच्या खणात ठेवली, हातात अंगठ्या नाही, घालून टाकते. छान छान. ह्या हातात 2 आणि उजव्या हातात 1. तर ह्या अंगठ्या ना मला लग्नामध्ये गिफ्ट मिळालेल्या आहेत, आहेर म्हणून दिलेल्या आहेत. अजून पण आहेत पण त्या मोठ्या मोठ्या आहेत, या छोट्या छोट्या आहेत म्हणून या मी हातामध्ये चढवल्या. पहिले मला एवढी सवय नव्हती जास्त काय सोनं बिनं घालायची, फक्त गळ्यात एक चैन असायची माझ्या आणि हातात 1 अंगठी, ती पण एकदम बारीक छोटीशी नाजूकशी अशी होती. बट नंतर जेव्हा लग्नात एवढं सोनं बिनं सगळं झालं तर असं वाटायला लागलं काय उपयोग या सगळ्याचा, ठेवून ठेवून ते तसंही झिजणारच, त्याच्यापेक्षा वापरून वापरून झिजू दे म्हणून किमान या अंगठ्या तरी घालायला लागले. तरी आमच्या आई सासूबाई माझ्या ओरडतातच की तुम्ही पोरी एवढ्या तुमच्याकडे बांगड्या बिंगड्या असून घालत नाही, हातात 1 सोन्याची बांगडी तरी घालत जा, की तुमच्याकडे आहेत म्हणून. आणि दुसरी गोष्ट ती हातात वगैरे असलेली चांगली असते, काहीतरी आपल्या आरोग्यासाठी चांगली असते म्हणून तरी घालत जा. सध्या तरी मी ह्या बांगड्या, अरे माझ्या ड्रेसला आज मॅचिंग झाल्या, ह्या बांगड्या घातलेल्या आहेत. माझ्या या ठेवणीतल्या बांगड्या आहेत, दोन्ही हातात भरभरून 7-8 अशा बांगड्या घातल्यात मी. ठेवून 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 त्या बांगड्या अक्षरशः म्हणजे मला बघून बघून वीट आलाय. मला असं वाटायचं की कधी संपतील या बांगड्या, म्हणून मी शेवटी वापरायला काढल्या. 15 दिवस जरी वापरून टाकून दिल्या ना तरी पण ठीक आहे. पहिले मी अशा बांगड्या जपून ठेवायचे जुन्या झालेल्या, का तर मी त्यांच्यापासून काहीतरी बनवेन. माझ्या गहेरी माहेरी एक अख्खी खोली भरली आहे अशा गोष्टींनी की मी नंतर काहीतरी बनवेन. पहिले मी बनवायचे वेळ असायचं तेव्हा, पण आता नाही वेळ मिळत. आता मी काय करते, सरळ वापरून फेकून देते. तर आता या वापरायला काढल्या आहेत, थोड्याशा अजून जुन्या झाल्या की टाकून द्यायच्या, नवीन बांगड्या काढायच्या. होतं काय की नवीन बांगड्या मला छान छान दिसल्या ना की त्या घ्यायची इच्छा होते, पण मनातून विचारत तुझ्या ऑलरेडी आहेत ना त्याच वापरत नाही, मग या नवीन घेऊन काय करशील, म्हणून मी ते नवीन घेत नाही. त्याच्यामुळे मी आता काय करते की ह्या घालून घालून फिनिश करून टाकायच्या, टाकून द्यायच्या, म्हणजे मग नवीन गोष्टींसाठी जागा होईल. न्यू इयरचं माझं ते रिझोल्युशन आहे. काही रिझोल्युशन आहे बट आहे. लाजला. प्रतीक्षा ताईला केलंय ऍडमिट, तर आम्ही जाऊन बघून येतो. सकाळीच केलंय ऍडमिट, थोडं पेन तिला सुरू झालेलं आहे, अजून मेजर काही नाही. आम्ही जाऊन एकदा बघून येतो. आता समोर बोलते कमी यायची, बोलते चॉकलेट आणते, 3 कमी आहे, कमी यायची आहे ती. हो अलमीना आजी कुठे तुझी, सगळ्या आज्या सकाळी शाळेत जायचं साक्षी ते बाळ आपलं येईल ना तेव्हा ते विचारेल कोण कोण होतं. सगळ्यांची चेहरे दाखवते. तेव्हा तुझी आजी होती, इकडच्या आज्या, काकी, आत्या, इकडे 2 आज्या, इकडे आजी, कोण होतं सगळे होते. रात्रीच्या येऊन थांबलो, दिवसाची येऊन थांबलो. तू आलेलीस ना तेव्हा मला NST करायला नेतं बरं रात्री. किती वेळ झाला तिकडेच होतं. नंतर मग घेतली ती. हा. मामीचं सगळं झाल्यावरच गेले मग. अशा वेळेस चांगला गेले. कोण आहे? आत्या आहे ना? आत्या कुठे? आत्या आतू कुठे तुझी आतू लगेच विसरलं. माऊकडे बघते. माऊ कुठे आहे? कुठे आहे माऊ? गुड्डी कुठे गुड्डी गुड्डी माऊ कुठे आहे? कमी यायची कुठे कमी यायची उचकी लागले. हाय आणले दूध, नाही दूध आहे. काका मंडळी मी मावशी झालेली आहे परत एकदा. प्रतीक्षा ताईला बाळ झालंय, एक क्यूट गोलू गोलूशी आमच्याकडे बेबी डॉल आलेली आहे, मुलगी आलेली आहे. सकाळी मेसेज आला होता ग्रुपवरती. आता मी चालली आहे हॉस्पिटलला बाळाला भेटायला, ताईला भेटायला. दोघं पण एकदम सुखरूप आहेत. शहाळी घेतली आहेत आपल्या घरची, पप्पांना सांगितलं पाडून द्या. जाते, जाताना थोडीसं काजू कतली पण घेऊन जाते, खुश खबर आहे तर. आणि
काय बोलत होते बरं मी, कुमारला फोन करायचा मला निघण्याच्या आधी. त्याचा फोन आलेला मग अशी की तू हॉस्पिटलला जाशील तेव्हा मला पण सांग, आपण दोघं एकत्र जाऊन भेटू. म्हटलं ठीक आहे. त्याला फोन करते आणि मग मी निघते हॉस्पिटलला, तो तिकडून तिकडे येईल. चलो मम्मी भेटली इथं मला, ती निघते, तिची मीटिंग आहे. कशी आहे बेबी? मस्त गाड आहे छान पैकी. गोलूमोलू? 3,900 गोलूमोलू. 3,900 आया आया. गाणं बसली मोठी मोठी आहेत, गुबरे गुबरे आहेत. इतकी पांढरी आहे. नॉर्मल डिलिव्हरी. नॉर्मल दिली. 3,900 म्हणजे कामालाच तिने केली कुठेतरी ना. ओके चला मी जाऊन भेटते. कुमार येतोय त्यासाठी थांबते. आणि ताई कशी आहे? काही पण आहे ते जाम हे झाली का थकली. म्हणजे 10:10ला जन्म झाला, 10 नंतर 12 वाजे ते आणलीच नव्हती तिला. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? कॉंग्रॅच्युलेशन्स, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. दोन्ही आजांना पण खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. थँक्यू थँक्यू थँक्यू. कोण आला बाबू? कोण झालास तू? आता दादा झालास. दीदी कशी आहे बेबी? आता वहिनी तशू दादा आलेत, तर आई मी आम्ही चाललोय ताईकडे बाबूला बघायला. म्हणजे खाली कोण आहे पिल्लू? मामी. काल नखा मारलीस ना. खा खा. कुठे पडले कुठे पडले? 2 चॉकलेट. काय रे बेबी बघितलीस? तशू बघितलीस बेबी? नाही देत तो पण सोडत नाही ताई. 2 तुला पाहिजे? एक दे मला. हे दे मला. दादा दे मला. दे चॉकलेट दे ना तू. चॉकलेट दे. दे ना चॉकलेट. काय एक केसाचं एक मोती पुढे आहे वाटतं. अहो ते काय नीट कापलेत नाही हो. दादा कुठे? दादा आपला दादा कुठे? बेबी आहे. बेबी बाबू नाही. बेबी झोपलाय. बेबी झोपली आहे. गर्ल, शी इज अ गर्ल. बॉय झोपले ती. अरू आजीने कोणाला घेतलंय? कोणाला? काय झालं?